धनंजय मुंडे यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या काही कंपनी आहेत. हे सगळं असं लिंक आहे. टिंबर रोडचा अख्खं सर्कल पूर्ण होईल. शुगर फॅक्टरीमध्ये ते वाल्मिक कराडचे पार्टनर आहे. वाल्मिक कराड कोणाची पार्टनर आहेत? A is equal to B, B is equal to C. 2 plus 2 is equal to 4. सोपं गणित आहे. UBT has state claim for LOP position. How do you take this? NCB is a party. We have already supported. We have supported. For entire tenure you will We are not talking about that as of now. We have supported. असं म्हटलं जातं की 2.5 वर्ष तुम्ही पण मागितलं जर विधानसभा अध्यक्षांनी संमती दिली विरोधी पक्षनेते पदाला. आता अध्यक्षाचं असतात विरोधी पक्षनेता होईल तर द्या, नंतर एवढं काय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते. 3-4 वेळा त्यांनी कमी दिल्याची माहिती मिळते. मला असं वाटतंय की जेव्हा कोएलिशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या पक्षाला एक वेगळे अधिकार होतात. तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा दिला त्या पक्षाची जबाबदारी होती. म्हणून माझ्या अंदाजाने देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवलं की उशीर करू नका, राजीनामा घ्या, अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतो. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळ्यांचीच मागणी आहे, सहआरोपी करा. कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे. सहआरोपी करा ही बीजेपीची मागणी आहे. आमचं बीजेपीला समर्थन आहे या मागणीसाठी.